आणि गुरुजी आपण पाहतोय की आता ऑगस्टमध्ये कैलास मानसरोवर यात्रा आहे, तर या यात्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आता आपण काय सांगणार? निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा अगदी म्हणजे की ही सुवर्ण संधी आलेली आहे. म्हणजे 2018 मध्ये शेवटची यात्रा झाली कैलास मानसरोवरची आणि नंतर चायना गव्हर्नमेंटचे रूल्स बदलल्यानंतर त्यांनी भारताला म्हणजे की यात्रा करण्याकरता बंदी होती आणि आता 2025 मध्ये ती यात्रा आता ओपन झालेली आहे आणि याच्यामध्ये म्हणजे रेग्युलर जून जुलै महिन्यापासून या यात्रेचं शेड्यूल चालू होतं. परंतु आपण जी यात्रा करतो ती कैलास मानसरोवर यात्रा प्रॉपर ऑगस्टमध्ये करतो, म्हणजे आपल्या श्रावण महिन्यामध्ये करतो. आणि विशेषतः करून ज्या यात्रेच्या डेट असतात त्या यात्रेच्या डेटपेक्षा आपल्या डेटसुद्धा वेगळ्या असतात. म्हणजे हा जो प्रोग्राम आपण पूर्णपणे कैलास मानसरोवर यात्रेचा करतो त्याचं प्लॅनिंग असं असतं की बरोबर नारळी पौर्णिमा त्याच्यामध्ये येते आणि नारळी पौर्णिमा हा एक मोठा म्हणजे सुवर्ण योग मानला जातो की ज्या नारळी पौर्णिमेच्या वेळेला पर्वणी पौर्णिमा असा तिचा उल्लेख आहे. म्हणजे 12 पौर्णिमेमध्ये अशा 4च पौर्णिमा आहेत की ज्या 4 पौर्णिमा पूर्णपणे पर्वणी कालावधीमध्ये येतात. तर त्या पौर्णिमेला पर्वणी कालावधी असतो आणि त्या पर्वणी कालावधीमध्ये प्रॉपर आपण कैलास मानसरोवरमध्ये मानसरोवरवरती असतो. म्हणजे की मला वाटतं 8 ऑगस्ट तारीख येते की ज्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे 2025 मध्ये आणि त्या दिवशी आपण सगळेजण मानसरोवरला असणार आहे. म्हणजे आणि मानसरोवरला त्या ठिकाणी असणं त्या दिवशी तर म्हणजे पूर्णपणे याग वगैरे सुद्धा आपल्या हातून त्या ठिकाणी पूर्णपणे आपण करून घेणार. पण ह्याच्याबरोबर त्या दिवशी त्या ठिकाणी असणं, तिथला सहवास आणि त्या ठिकाणचं पूर्णपणे ते वातावरण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा पुण्याचा भाग आहे. आणि तसं कैलास मानसरोवर यात्रेबाबत सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की ज्यावेळेला द्वापार युगामधनं कलियुग चालू होणार होतं आणि त्यावेळेला इंद्रांनी संपूर्ण म्हणजे की हा जो पृथ्वीचा म्हणजे 360 अंशाचा जो काही 7/12 आहे तर 7/12 सगळ्या द्वापार युगामधनं तो आता कलियुगाला हँडओव्हर करायचा होता. आणि तेवढ्यात नारद तिथे आले आणि नारद तिथे आल्यानंतर नारद म्हणाले की अरे तुम्ही असं कसं करताय, आता ज्यावेळेला आपल्याला पृथ्वीवर जायचं असेल, मी जात असेल तर आपण काय कलीकडे राहायचं का, आपल्याला आपलं स्वतःचं स्थान पाहिजे. म्हणजे तर तुम्ही आपल्याकरता काही जागा राखीव ठेवा. त्याच्या वेळेला मग इंद्राने त्याच्यामधनं 2 7/12 काढले. त्यातला पहिला 7/12 जो काढला म्हणजे 2 जागा त्याच्यामध्ये वजा केल्या. त्यातली पहिली जागा कैलास मानसरोवर येते आणि दुसरी जागा येते ती नैमिषारण्य येतं. तर इथे कलीचा वास नाही. म्हणजे हे 15 दिवस तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात ज्या ठिकाणी कलियुगाचा वास नाही. आता ज्या ठिकाणी कलियुगाचा वास नाही त्यावेळेला तिथलं वातावरण किंवा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या वृत्तीमध्ये किती फरक पडेल हा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. निश्चितपणे यात्रा जीवन आणि मृत्यूच्या मध्ये आहे. म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा सांगत असताना आम्ही प्रत्येक वेळेला ओळख करून देताना सांगतो की लोक गेल्यानंतर लिहितात की कैलासवासी, तुम्ही जिवंतपणी कैलासला जाऊन येणार आहात, कैलासचं दर्शन करून घेणार आहात. तर तो एक अवलौकिक क्षण असतो. पुण्याईच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला आज ॲडव्हेंचरची आवश्यकता असते किंवा त्याचबरोबर आपल्याला काही एक कॉन्फिडन्स लेवलची आवश्यकता असते. तर ही यात्रा केल्याच्या नंतर निश्चितपणे तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निर्माण होतो आणि एक आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून जे हायस्ट स्थान आहे की शिवापासूनच आपल्या प्रत्येक गोष्टीचा उगम आहे, तर ज्या ठिकाणी उगम आहे त्या उगमाच्या ठिकाणी तुम्ही जाता आणि कैलास मानसरोवरच्या यात्रेमधली पवित्रता त्याच्यामधले महात्म्य म्हणण्यापेक्षा तुमच्यामध्ये बदल हा 100% त्याच्यामध्ये होतो. जे काही आत्तापर्यंत अध्यात्मामध्ये सगळं काही चाललेलं असतं, मग ते नामस्मरण आहे, पोथी वाचन आहे, स्तोत्र वाचन आहे किंवा वेगवेगळ्या मार्गाने आहे, या सगळ्यांनी मेन उद्देश असतो की कुंडलीनी जागृत होणं. आणि कैलास मानसरोवर यात्रेमध्ये असं असतं की ज्यावेळेला तुम्ही कैलासच्या जवळ जाता, ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे मानसरोवरमध्ये स्नान करता आणि त्या वातावरणाचा अनुभव तुम्ही घेता, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही त्या वातावरणाशी एकरूप होता, तिथल्या भूमीशी तुम्ही एकरूप होता, त्यावेळेला निश्चितपणे तुमची कुंडलिनी जागृत होते आणि खऱ्या अर्थाने तुमचा आध्यात्मिक प्रवास चालू होतो. तर मला तुम्हाला सगळ्यांना या ETVच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण कैलास मानसरोवर यात्रेला चला. 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट आपली यात्रा आहे आणि ही पूर्णपणे यात्रा इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये धार्मिक सगळे विधी तुमचे करून घेतले जातील. त्याचबरोबर तिथे जी काही महत्त्वाची स्थानं आहेत ती सगळी महत्त्वाची स्थानं तुम्हाला बघायला मिळतील. मी स्वतः यात्रेमध्ये असतो, प्रत्येक ठिकाणी सत्संग होईल, प्रत्येक ठिकाणची माहिती तुम्हाला मिळेल, त्याचबरोबर तिथले धार्मिक विधीसुद्धा मी तुमच्याकडनं पूर्णपणे करून घेईन. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर कैलास मानसरोवर यात्रेला या आणि प्रत्येकाने तो अनुभव घ्या की आपण जिवंतपणे कैलासला जाणार आहोत आणि कैलासहून परत येणार आहोत.